मोबाईल, डोळे स्क्रीनवर आणि विसरली दुनिया. हातात मोबाईल, डोळे स्क्रीनवर आणि विसरली दुनिया. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त मोबाईल आणि मोबाईल. असंच मोबाईलचे दुष्परिणाम सांगण्यासाठी येत आहेत आमच्या इयत्ता दुसरीचे विद्यार्थी. यानंतर फक्त 2च गाणी राहिलेली आहेत. झालेल्या गाण्यासाठी अजिंक्य भैयाकड मित्र परिवार नायगाव यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन आनंदी काकी यादव यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. आणि हॉटेल शिवशंकरचे मालक बैरटदाजी यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. संस्थेच्या वतीने सर्व देणगीदारांचे खूप खूप आभार. हरिभाऊ बबन यादव शेठची वस्ती यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सनब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे त्यांचं खूप खूप आभार. टू द बंदर शो. एक जमाना था जब 3 बंदर सिखाते थे, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. अब और एक बंदर है, मोबाइल वाला बंदर, जो कहता है किसी को ना देखो, किसी को ना सुनो, किसी से कुछ ना बोलो. और ये बंदर आप सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है. सही कहा ना? नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो हो तुम. आज कोई इसके बिना न जी सकता है, न खा सकता है, न पी सकता है. और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा. मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह. तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो. चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो. बाप रे, इसने तो हद ही कर दी है. सबकी नींद चैन सब चुरा लिया है. भाई साहब, अब जरा चैन से सोने तो दो. मैंने तुझको देखा, तेरी और दिल फेंका, परी तू है बनकी, कहना है नजरों का. मैंने तुझको देखा, तेरी और दिल फेंका, परी तू है बनकी,
या छोटे, सबको एक ही चीज पसंद है, वो है यह उल्लू बनाने वाला मशीन। तो भी इसके अलावा और कोई चीज पसंद ही नहीं आती। क्या मस्त चीज है ना? तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त। सबको जैसे चाय की लत लगती है, कॉफी की लत लगती है, वैसे ही मोबाइल की भी लत लग गई है। आजकल के सभी इंसान, चाहे बड़े हो या छोटे, बूढ़े हो या जवान, सबको लगता है जैसे मोबाइल के बिना कोई जिंदगी ही नहीं रही। आपको भी लग गई है ना यह बुरी लत? सदर गाण्यासाठी माळशिरस विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निखिल शेठ ढोरे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात येत आहे। झालेल्या गाण्यासाठी विजय कलेक्शनचे मालक विकास अनिल यादव यांच्याकडून पहिले 500 आणि आत्ताचे 500 असे 1000 रुपये बक्षीस आलेलं आहे। त्याचप्रमाणे हॉटेल शिवशंकरचे मालक बैरट दाजी यांच्याकडून 100 रुपये आणि विद्यमान व्हाईस चेअरमन आनंदी काकी यादव यांच्याकडून 100 रुपये बक्षीस। सर्वांचे सनब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे खूप खूप आभार। यानंतर 2 सन्मान आपण इथे घेत आहोत। माळशिरस गावच्या सुकन्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सीमाताई भोसले यादव यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते व त्यांना सन्मानित करण्यासाठी शीतलताई बोरकर आपणास व्यासपीठावर आमंत्रित करते। त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री दादा यादव व सचिव नितीन बोरकर आपणासही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। सीमाताईंना सन्मानित करत आहे शीतलताई बोरकर। माळशिरस गावच्या सुकन्या आहेत या व सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत। त्यानंतर नाथ मंडपचे सर्वेसर्वा आदिनाथजी चव्हाण आपणासही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। तसेच आजच्या कार्यक्रमाचे लाईव्हचे प्रक्षेपण करणारे श्री दादा कोलते आपणासही विनंती आहे, आपल्या सहकाऱ्यांचंही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। संस्थेच्या व शाळेच्या वतीने आपला सन्मान स्वीकारायचा आहे। 2155 इको गाडी कोणाची असेल त्या कृपया पार्किंगमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे। 2155 इको गाडी, कृपया ती गाडी बाजूला करा। सीमाताईंचा इथे सन्मान होतोय, कृपया टाळ्या वाजवा। यानंतर नाथ मंडपचे सर्वेसर्वा आदिनाथजी चव्हाण आपणासही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। आजच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करणारे दादा कोलते आपणासही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। तसेच बस चालकांच्या वतीने आज कड काका इथे उपस्थित आहेत, कड काकांचाही इथे सन्मान केला जात आहे। कड काका आपणही व्यासपीठावर या। आपल्या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे घरी पोहोचवणारे कड काका यांचाही इथे सन्मान केला जातोय। धन्यवाद।
यानंतर इयत्ता तिसरीचे विद्यार्थी घेऊन येत आहेत कपल सॉन्ग. 90च्या दशकातील गाण्यांनी एक काळ गाजवला होता व तो काळ गाजवण्यासाठी ऐकावीशी वाटणारी, नेहमी ऐकावीशी वाटणारी, गुणगुणावीशी वाटणारी गाणी घेऊन येत आहेत इयत्ता तिसरीचे विद्यार्थी.